आपल्याकडे व्यासपीठावरती मी महिला वर्गांमधनं सुद्धा काही ज्या वरिष्ठ आहेत त्यांना पण विनंती करतो, या ज्या वयाने मोठे आहेत त्यांनी व्यासपीठावरती या प्लीज. माझ्याकडे नाव आता त्यांची कोणाची आहेत. तिर्लोटकर काकी ज्या आहेत, रुपेशची आई, रुपेशची काकी आणि जे वरिष्ठ आहेत ना, ज्या वयाने जास्त आहेत त्यांना व्यासपीठावरती बोलवा. हा लगेच चल पुढे घे. प्रकाश दादा गुरव इकडेच या सर. गुरव सर इथे आहे त्या. लगेचच स्वप्नील मंचकरांच्या यांच्या शुभ हस्ते सरांचा सन्मान केला जातोय. आज गुरव काका तुम्ही थोडं लेट आलात. नाही होता तुम्ही, माझं लक्ष सगळीकडे असतो. मला माहिती असतं कोण कुठे आहे कोण कुठे नाहीये. दरवर्षी तुमचा आशीर्वाद पहिला लागतो स्पर्धेला, परंतु आज थोडं लेट झालं. काम असेल ठीक आहे, समजून घेऊ. आता वय झालंय सरांचं, परंतु आलात, आशीर्वाद दिलात, हे मोठं आहे. नंतर मंगेश दादा तिलोटकर, तुम्ही यावेळी लेट झालाय. नाराजी आहे तर सांगावं, पोरांचं काही चुकलं तर सांगावं. या 70 मुलांमधनं काही कोणाची चूक झाली असेल तर हक्काने कान पकडावा. चला पुढे. संजय दादा आरेकर. येस, गोपाळ आबा आमच्या पेंढरीचे आबा. नाही झालं त्यांचा, ते नव्हते त्यावेळी. या पटापट घ्या. चला, माझ्या देवगडच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे की व्यासपीठासमोर या. या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये तुम्ही सामील झालात. तुम्ही आज दिवसभर संपूर्ण संघाने खेळलात आणि ह्या पेंढरीच्या या सन्मानाच्या आई चौंडेश्वरीच्या सोहळ्याला आज यशाच्या उंचीवर नेऊन ठेवलात. सर लवकर या. आनंदाचा गुरव या पुढे या. अहो मी नाही, तुम्ही आलंच पाहिजे. जनार्दन दादा गुरव आणि मंचेकर दादा या. जरा बसायच्या आधी आपण तुमचा या आभा, तुम्ही आलात, बरं वाटलं. माझे बाबा कालच गेले गावी, कारण देव पूजायचा होता. चला पुढे चला. नेक्स्ट सन्मान होतोय, होत राहील आणि नंतर बक्षीस वितरण. एवढाच कार्यक्रम आता आम्ही शिल्लक ठेवलेला आहे. त्यानंतर माझ्या माता भगिनींना माझी विनंती आहे की या स्टेजच्या समोर या. झालं. कोण आहे? एक मिनिट थांबा. कोण आहे आणि कोण राहिले? ओके, मंचेकर सर आहेत. जनार्दन दादा गुरव सदैव आमच्या पोरांच्या पाठीमागे असणारे हे व्यक्तिमत्व कायम. पोरांनो ठीक आहे, तुम्ही जावा पुढे करा, काय मनात घेतला असता करा. आम्ही हाव म्हटलं ना की आम्ही मग सुरू होत आहोत. ज्याने 50 डझन या स्पर्धेला केळी पुरवली, सागर तेरेकर रत्नागिरी सर, या तुमचा खास बहुमान, तुमचा खास अभिमान आम्हाला वाटतोय आणि तुमचा हा खास सन्मान तुम्हाला या व्यासपीठावर आम्ही देतोय. खूप मोठं काम तुम्ही केलंय. प्रत्येकाच्या पोटाचा प्रश्न जो होता तो तुम्ही सोडवलात. मला वाटलं प्रश्न मंचेकर बोलताय. कृष्णदादा मंचेकर या. प्रत्येकाबद्दल बोलायला काका बरंच आहे, परंतु वेळ कमी असल्यामुळे बघा ना, 70 मुलांची आमची टीम आहे, परंतु मंचेकर स्वप्नील एकटाच इथे आहे. आम्हाला आता त्या सर्व मुलांनाही माहिती आहे. मंगेश तिलोटकर समालोचक आणि डीजे मास्टर राजभाई या. लगेच या. संजय दादा गाडी या प्लीज. मगाशी नव्हता तुम्ही, मला वाटतं कुठेतरी बाहेर गेला होता. संतोष दादा गुरव या आणि ते विजय गुरव तेली ये पुढे लवकर या रे. चला चला ना, या फटाफट या. गुरव दादा या. हा चला. महेश तिर्लोटकर, सत्यवान दादा वरती या. हो सर, चंद्रकांत सर वरती या. हे व्यासपीठ आहे आणि हे वरिष्ठांसाठीच असतं. या सर. गोपीनाथ गुरव आणि कैलास गुरव, मगाशी तुमचं नाव पुकारलं होतं, होता कुठे? या व्यासपीठावर. महेश तिलोटकर
झालं ना? ठीक आहे. आणि आता मात्र एक शेवटचा सन्मान म्हणण्यापेक्षा अगोदर मी समालोचक आणि राजभाई या ना प्लीज. दिशांत कातोडे सर, ज्यांच्या आवाजाने आज अखंड नारंगीला तुम्ही आणि देवगडला वेळ लावलात, ते दिशांत दादा आले, त्यांचा सन्मान करायचा आहे. हा, ज्या आवाजाने ज्या शब्दाने तुम्ही अक्षरशः खेळाडूंना फक्त आणि फक्त मैदानामध्ये खेळवलात नाहीत तर काही शब्दांनी प्रेरणा सुद्धा दिलात. राजभाईंनी तर आज तुफान मैदानावरती राडा केला. आणि सोबत डीबीएन लाईव्ह सर या प्लीज. तुमच्या माध्यमातून ही स्पर्धा अखंड भारतभर नाही तर संपूर्ण जगभर पसरली. डीबीएन लाईव्ह या प्लीज. गेले ते, दुसरा गेला. हा, माझं ठीक करतो ना. महेश हादगे वानवडे संघ, वानवडे प्लीज या. आणि वहिनी जरा ह्याला घ्या. अरे थांब. या उत्कृष्ट फलंदाज जो चषक आम्हाला लागला ते महेशजी हादगे सर. बघा ना, पेंढरीच्या या सोहळ्यामध्ये कुठून कुठून कोणी कोणी हातभार लावलाय. प्रत्येकाने हातभार लावला म्हणून तर एवढं झालं. माझ्या पंचांना विनंती आहे, लगेच या, तिघांनी एकत्र या. हे शॉर्टकट करतोय कारण आमच्याकडे वेळ कमी आहे. हे नारंगीचं मैदान आहे, इथे ना मिनिटाला पैसे चालू होतात. नाही नाही बनवलंय ना, नाही पंचांना नाहीये. दिशांत दादा तुला ट्रॉफी राहिली ना. हा चला सर, नाव काय तुमचं? ते प्रकाश गुरव भालावली, राजापूर तालुका. प्रसाद जुळे, तेरवण, राजापूर तालुका. आणि आमचे आवडते आज एवढी वर्ष देवगडच्या क्रिकेटची सेवा केलेले विजय दादा गुरव. खरंच टाळ्या वाजवा प्लीज. या माणसासाठी टाळ्या वाजवा. आज ह्या वयामध्ये सुद्धा या क्रिकेटचं तो सेवा त्यांची अविरत चालू आहे. मुंबई असो, गाव असो. समीर गावावर आलाय का? आरेकर घेऊया. समीर आरेकर आणि संदीप गुरव तुम्ही या, या लवकर या, पुढे या. हा सन्मान पंचांचा होतोय. सन्माननीय आदरणीय विजयजी गुरव यांचा होतोय. चला आरेकरांनी येतो आहे ना. तेली तू आला नाहीस, झालं तुझं? ओके ठीक आहे. आणि आता मात्र विनंती करतो महिलांनो, या इथे या, इथे या, लगेचच या. अहो या ना. अख्ख्या जगाला माहित पडू दे आई चौंडेश्वरीच्या लेकी आज या मैदानाच्या चल चल या मैदानावरती तुम्ही आलात. आमच्या पाठीमागे जवळजवळ सर सप्टेंबर पासून रविवार किंवा बाकी दिवशी तर कामावर असतोच, पण रविवार सुद्धा घरी नाहीये. एवढं असून सुद्धा समजून घेणारी बायको मिळाली, लाभली म्हणून हे शक्य आहे. हा एवढा पाठिंबा तुम्ही देता माझ्यासारख्या प्रत्येक खेळाडूला. इथे जमलेले खेळाडूंना सुद्धा सगळ्यांना पाठिंबा घरातून आहे. मग तो आईचा असेल, मग तो पत्नीचा असेल. हा काय राहिलं? अहो राहू दे ना, नंतर त्यांना घ्यायचं राहिलं लेडीज ना. यानंतर मैदानावर षटकारांची आतषबाजी करण्याप्रमाणेच समालोचनामध्ये सुद्धा हे आकोदे का हाल आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं ते प्रकाश झोरे. आज त्यांचा वाढदिवस देखील आहे, त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. प्रकाश झोरे हे आणि शिपळदे. या व्यासपीठावरती या, फटाफट या. आणि सगळ्यांना एक गुलाबाचं फुल आपण प्रत्येकाच्या हातात द्यायचं आहे. एकत्र या, एकत्र या सगळ्यांनी. मी तेच बोललो, एकत्र यायचं. आणि एक फोटो त्या कॅमेरामध्ये कैद झाला पाहिजे. हे आमचं पाठबळ आहे, हे आमचं प्रेम आहे, ही आमची माया आहे. यांच्यामुळेच तर आम्ही आहोत, यांच्यापासूनच तर आम्ही या जगामध्ये आलो आहोत. आणि तुम्हा आम्हाला सांगायला नको की या जगाची उत्पत्ती स्त्रियांपासूनच झाली.
त्या आईपासूनच झाली. आज त्याच आई आज इथे या मैदानावरती आई चौंडेश्वरीच्या सोहळ्यामध्ये आल्या. सर्वांचा सत्कार एकदा जोरदार टाळ्या इथे जमलेल्या प्रत्येक मुलाकडून झाला पाहिजे. आज ह्या आहेत म्हणून आपण आहोत, आज ह्या आहेत म्हणून आपण ग्राउंड मध्ये आहोत. एक कॉमन फोटो घ्यायलाच हवा. चला धन्यवाद. हे प्रेम ही माया कायम तुमची राहणार ते आहेच, कारण ममत्व आईकडे नक्कीच असतं, त्यामध्ये कधीच चला आता वैयक्तिक बक्षिसाकडे वळूया. बक्षिसांकडे रुपेश कुडे दे. चल कोणामार्फत जायचं काय लिहिलं का? या स्पर्धेसाठी दिनेशजी गुरव यांनी एक वेगळं बक्षीस ठेवलं होतं. बाउंड्री लाईन वरती जो आपला सभासद चोख काम पाडेल ते स्वतः ते ठरवणार होते, त्याची पाहणी ते स्वतः करणार होते. आणि त्यांनी 2 नावं ठरवली, ती म्हणजे एक सुरेश सूर्यकांत गुरव आणि गिरीश गुरव. दोघांनी या लगेच या. गिरीश आणि सूरज ही नाही द्यायची. बाउंड्री लाईन वरती दिवसभर अगदी चोख काम या स्पर्धेच्या माध्यमातून त्याने केलं. लगेच या मित्रांनो, लगेच या. हे कोणाच्या हस्ते लगेच लिहायचं ठेव. हे नाही पुढे हॅलो. यानंतर या ठिकाणी आणखीन एक सन्मान या ठिकाणी होतोय. श्री गणेश खास क्रिकेट क्लब देवगड यांच्याकडून आज प्रकाश झोरे याचा जो वाढदिवस आहे त्याच्या निमित्त आणि एक उत्कृष्ट समालोचक म्हणून या मंडळाकडून या ठिकाणी एक उत्कृष्ट समालोचक म्हणून वाढदिवसाच्या निमित्ताने ही ट्रॉफी दिली जाते आणि ती माझ्या हस्ते द्यावी असं त्याने आयोजकांनी विनंती केली. मी त्या या ठिकाणी देतोय, त्याने घ्यावी, स्वीकारावी. चला पुढे वळूया. सगळं काही चाललंय, चांगलं चाललंय. आम्ही म्हणतील इकडे जिंकणारे काय म्हणतील माहितीये, हे ह्यांचंच काय ते चाललंय. मला त्यांना असं भीती वाटायची ट्रॉफ्या पेंट्रीतच चालतात की काय, असं वाटतंय का नाही ना. पडेल जिंकलाय, पठोबा जिंकलाय, त्यांना कुठे असं वाटणार नसणार आहे. नक्कीच त्यांना माहिती आहे पेंट्रीची माया काय. चला पुढे वळूया आपण वैयक्तिक बक्षिसांकडे, जिथे मात्र रुपेश दे मी मार दे ना. कोणाच्या हस्ते घ्यायचं ते ठरवा. चला या स्पर्धेमध्ये आपण वैयक्तिक बक्षिसं ठेवली होती. त्यामध्ये बेस्ट फिल्डर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण होतं, उत्कृष्ट बॉलर होता, उत्कृष्ट बॅट्समन होता आणि मालिकावीर सुद्धा होता. त्या पहिली या वैयक्तिक बक्षिसांकडे मी वळताना पहिल्यांदा जातोय या स्पर्धेचा बेस्ट फिल्डर. दिवसभरामध्ये 4 असे खेळाडू होते, त्यांनी अप्रतिम झेल टिपले या नारिंगीच्या मैदानावर. काही जणांनी प्रयत्न चांगले केले परंतु यश मिळालं नाही. मात्र एक झेल सर्वांच्या हृदयात मन भरून गेला. एक झेल, त्या झेलने अखंड सगळे विक्रम मोडले. ज्यांनी जॉन्टी रोड्सला आठवलं, ज्याने आपल्याला युवराज सिंगला आठवलं, त्या झेल घेणाराच ठरतोय या स्पर्धेचा उत्कृष्ट फिल्डर. आणि तो ठरतोय सतीश थोटम साटम ना, येळीगावचा सतीश थोटम, उत्कृष्ट फिल्डर. आणि यासाठी साई स्पोर्ट्स कडनं शूज सुद्धा ठेवलेले आहेत. एक कोणतेही द्या या. हा माझ्या तुम्ही या सर या सर या. कोणी जो पुढे आहे त्यांनी या. शूज शूज ठेवलेला आहेत उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी.
आणि एक ट्रॉफी साई स्पोर्ट्स कलंबोली शरद थोरात यांच्या माध्यमातून मिळालेलं हे शूजचं बक्षीस ठरतंय सतीशसाठी आपल्याला मिळताना पाहतोय. त्यानंतर ज्याने ही बेस्ट कॅच पकडली ते नाही आहे, तीच होती, त्यालाच ठेवला आपण, फिल्डर दिला. हा कॅचचं कुठे आहे? त्यानंतर या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज कोण ठरला असेल? काही गेस? जरा पुढे या ना, लगेच या. तुम्हाला नक्कीच आज दिवसभरामध्ये रोहितने प्रभावित केलं, साहिलने प्रभावित केलं, मात्र एक असा गोलंदाज होता ज्याने दिवसभर कंजूस गोलंदाजी केली, रन समोरच्यांना मिळवण्यापासून रोखलं, विकेट सुद्धा भरपूर घेतल्या. तोच ठरतोय पेंढरी चषकाचा उत्कृष्ट गोलंदाज सूरज हेमले. 8 विकेट घेतल्या आणि मला वाटतं इकॉनॉमिकली सुद्धा जवळपास 5 ते 7च त्यांचं ऍव्हरेज होतं. या चला, सूरज हेमले पेंढरी चषक 2026 पर्व 5वाचा ठरतोय बेस्ट बॉलर आणि यासाठी उत्कृष्ट ट्रॉफी सोबतच पुन्हा एकदा शूज आहेत साई स्पोर्ट्स कलंबोली यांच्या माध्यमातून मिळालेले, शरद थोरात यांच्याकडनं लाभलेले शूज आणि आकर्षक ट्रॉफी. आपल्याकडे बाईट्स घ्यायला सुरत दादा वेळ नाहीये. त्यानंतर या स्पर्धेचा उत्कृष्ट बॅटर कोण ठरला असेल? ऍक्च्युली खऱ्या अर्थ बघायला गेलं तर एक बॅटर असा आहे ज्याने रन जास्त बनवले, ज्याने गोलंदाजी सुद्धा भरपूर केली. मात्र असं जरी असलं तरी आम्ही या स्पर्धेचा बेस्ट बॅटरसाठी म्हटलं कुठेतरी दुसऱ्या संघाकडे सुद्धा एखादी ट्रॉफी जावी, म्हणून त्यानंतर जे बेस्ट रन बनवले होते या स्पर्धेमध्ये, एकाने बनवले 73 आणि त्यानंतर दुसऱ्याने बनवले नंबर 2च्या बॅटरने संपूर्ण स्पर्धेमध्ये 43 रन. पण आम्ही मालिकावीरसाठी त्या खेळाडूचा विचार केला ज्याने जास्त रन बनवले आणि बेस्ट बॅटरसाठी आम्ही जातोय फटोबा पडवण्याच्या हरीश जाधवकडे. या लगेचच या हरीश उत्कृष्ट बॅटर, यासाठी एक बॅट आहे, चषक आणि बॅट आहे ना? अरे बॅट आहे, बॅट 2 आहेत. ही बॅट ही की ही आहे विनरची आहे, ही विनरची आहे ना? धन्या तू कुठून आणली? कुठची विनरची बॅट? ती ठेवा, ती बॅट ठेवा. उत्कृष्ट बॅटर साठी विनर स्पोर्ट्स संतोषजी पटकारे राजापूर यांच्याकडनं मिळालेला बॅटचा सन्मान आणि ट्रॉफी. उत्कृष्ट खेळाडू ठरतो या स्पर्धेचा पेंढरी चषकचा हरीश जाधव मॅन फ्रॉम पडवणे. तिसऱ्यांदा विजेता होता होता हरीश जाधव वाचलायत, थोडीशी कमी झाली आहे, काही चुका घडल्या आहेत, परंतु नो डाऊट येणाऱ्या काळामध्ये तुम्ही भरून पुन्हा एकदा हा जोमाने उठाल. धन्यवाद, धन्यवाद दादा, एक माझे खास मित्र. त्यानंतर पुढे बोलूया. मालिकावीरचा जरासा आपण रोमांच अजून थोडासा शिल्लक ठेवूया, कारण त्यासाठी बरंच काही आहे. त्यासाठी बॅट सुद्धा आहे, त्यासाठी सायकल सुद्धा आहे, त्यासाठी शूज सुद्धा आहेत. त्यामुळे हा जो क्वेश्चन आहे ना थोडा मागे ठेवूया आणि आपण बोलूया नंबर 4च्या ट्रॉफीकडे, जी गेली आहे नंबर 4 आणि 3. तुम्ही म्हणाला कसा काढलात, तर त्यासाठी आम्ही एक नियम ठरवला की फायनल जो संघ खेळला जिंकला त्याच्या अगेन्स्ट मध्ये सेमीफायनलला जो संघ हारला तो 3 नंबर ठरला आणि पराभूत झालेल्या संघामध्ये जो सेमीला हारला होता तो 4 नंबर. म्हणजेच मेन्स रोड गिरिये, माफ करा, इळिये पॅकर्स संघ ठरतोय नंबर 4चा मानकरी. या मनसेकर आणि परिवार यांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आम्हाला या वर्षी लाभली. या परिवारांना मी विनंती करतो, चला की कॅश प्राइज
दे ना यांचं दे ना कॅश प्राईज रोख रक्कम आणि ह्या चमचमता ट्रॉफी साईज जरी कमी जरी असली ना तरी बऱ्याच टुर्नामेंट मध्ये अशा प्रकारच्या नंबर 1 ला ट्रॉफी असतात आपल्याकडे नंबर 4 ला आहे हे जिंकण्याचा खाणे आज ज्या सेल्फ्या सोशल मीडियावरती जातील ना सर बोलायला थांबवतोय पण काय म्हणतात ना सवय झाली आहे थांबताच येत नाही नंबर 3 चा मानकरी ठरलाय मेन रोड गिरिये अजय घाडी रामा तांबे आणि विनायक झोरे या तिघांनी सुद्धा या तुमच्या तिघांच्या माध्यमातून ही ट्रॉफी आम्हाला लाभली आम्हाला म्हणजे आपल्यालाच तुम्ही आम्ही काही लोक नाहीये तुम्ही सुद्धा पेंट्रीचेच आहात त्यामुळे परंतु तुमच्या शुभ हस्ते ती लाभली आहे याचा अर्थ तुमच्या हस्तेच ती समोरच्याला दिली पाहिजे गिरीश दादा थोडस स्वप्न आज यावेळी राहिलंय पूर्ण व्हायचं परंतु नेक्स्ट टाइम नक्कीच तुम्ही या मानाच्या पेंढरी चषक पहिल्या क्रमांकाचा उंचावाल हे मात्र मला नक्कीच जाणतंय कारण तुमच्यामध्ये तो जज्बा आहे तुमच्यामध्ये तो पुन्हा उठण्याचा तो पुन्हा लढण्याचा तुमच्यामध्ये तो खेळ आहे चला त्यानंतर मी आमंत्रित करतो या स्पर्धेचा रनर अप झालेला फटोबा पडवणे संघाच्या कर्णधारला हा आणि फटोबा पडवण्यासोबत सगळे टीम सुद्धा या आमच्याकडनं मेडल सुद्धा ठेवलेले आहेत टीम खाली राहायचा आहे कॅप्टन वरती या एकाकडेच देऊया हे कोणाकडनं लागलं संतोषजी गुरव मला वाटतं त्यांच्या माध्यमातून हे मेडल्स आलेत सर उपविजेता आहेत ना उपविजेता कॅप्टन या ट्रॉफी सोबत ह्या मेडल सुद्धा घ्यायचे आहेत कारण आता प्रत्येकाला इकडे येऊन देणं सोपं नाहीये किती होते ते चला या कॅप्टनला ट्रॉफी द्या पंधरा खेळाडूंचा संघाचा स्क्वॉड या स्पर्धेला आम्ही ठेवलं होतं सन्माननीय बिसे सरांच्या सन्माननीय संतोष गुरव यांच्या माध्यमातून ह्या मिळालेले मेडल्स आपण संघाला बहाल करताना पाहतोय थोडं फटाफट करा सर 15 चला चला पास करा मित्रांनो चला चला ती ट्रॉफी घे कोणाला ए ट्रॉफी कोणाला द्यायची सेकंड नंबर आनंददादा गुरव अध्यक्ष या 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 सर तुमच्या हस्ते या नंबर 2 ची ट्रॉफी मिळाली आहे सेकंड सर आणि प्राइज साठी अप्पा मनसेकर सर आणि मंगेश सिलोटकर या या सर या हे घ्या हे बक्षीस कॅश प्राइज तुम्ही तुमच्या हस्ते घ्यायचंय दादा जोरदार टाळ्या मोरया अगदी या वर्षी किरण दादा पुन्हा एकदा तिसऱ्यांदा विजेता होण्यापासून थांबलात गेल्या वर्षी सुद्धा टॉप 4 मधनं बाहेर गेलात कुठेतरी छोट्या छोट्या चुका होत आहेत परंतु नो प्रॉब्लेम टॉप 4 मध्ये येणं विनर रनर अप होणं चला यानंतर विजेता यानंतर तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा प्रश्न पडला असेल की हा राजापूर मधील सन्माननीय लक्ष्मणदादा चौगुले यांच्या माध्यमातून जो सायकल इथे लाभला या सायकलचा मानकरी कोण झाला असेल या बॅटचा मानकरी कोण झाला असेल त्या शूजचा मानकरी कोण झाला असेल तर ठरतोय या स्पर्धेचा मालिकावीर मॅन ऑफ द मॅच ज्याने 73 रन बनवले विकेट मध्ये एकच घेतली परंतु गोलंदाजी मधनं त्याने एक इम्पॅक्ट मैदानावरती पाडला तोच ठरतोय
मालिकावीर पडेलचा रोहित तानवडे. आरेकर सर या. चला तिकडे मॅच चालू होत आहेत. नेक्स्ट बॅट आहे मालिकावीर साठी, बॅट सायकल ते नका घ्या द्या. बॅट जे आहे ही आरेकर सरांच्या माध्यमातून, चषक पण आरेकरांच्या माध्यमातून. अरे मॅन ऑफ द मॅच एवढे कसे राहिले? मी कसं करू, लोकांचं खरं सांगतोय. यासाठी 2 तरी माहिती सोबत पाहिजे. कोणाला मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मुवमेंट रोहित तानवडे ठरलाय. या सायकलचा मानकरी. सायकल द्या विसरलात. यस नक्कीच. लक्ष्मण दादा चौगुले राजापूर यांच्या मधुबातीनं ही मिळालेली सायकल. सायकल सुद्धा घ्या पुढे, फोटोमध्ये येऊ दे. पेंट्री चषक 2026 मॅन ऑफ द मॅच. कारण बघायला गेलं ना तर विनर आपल्याकडे पेंट्री चषक मध्ये मला वाटतं ठरलेलेच आहेत. पडवणे असतो, पडेल असतो किंवा तिरलोट असतो. मात्र हा जो खेळाडू आहे ना तो आज खऱ्या अर्थाने आकर्षण ठरलाय. कारण मॅन ऑफ द मॅच, मॅन ऑफ द टुर्नामेंट. सर 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 रोहित दा एवढं सगळं मिळवलंय, थोडस 2 शब्द अगदी शेवटी. ओझा आहे हातामध्ये, नो डाऊट. तुम्ही गावावरनं आलाय रोहित दादा, गावावरनं आलात आज या नारिंगीच्या मैदानावरती तुम्ही हा खेळ दाखवलात. हे सगळं करत असताना नेमकं या स्पर्धेबद्दल तुम्हाला आज दिवसभरामध्ये नेमकं काय वाटलंय? गेल्या वर्षी पण आलो होतो पेंट्री चषकला, पण तेव्हा परफॉर्मन्स काही झाला नव्हता. हां, तर गेल्या वर्षी आलो होतो पेंट्री चषक, चंदन सरला मॅच होती तेव्हा परफॉर्मन्स एवढा काही खास झाला नव्हता. पण यंदा आलो होतो, बोललो होतो काय राजन काका आणि सिद्धेश कुळकर त्याला बोललो होतो की यंदा फायनल मारूनच जाऊया. त्यामुळे चांगला परफॉर्मन्स झाला आणि टीमचा पण चांगला सपोर्ट होता. नक्कीच तुला येणाऱ्या भविष्यात बऱ्याच साऱ्या शुभेच्छा दादा. बराच तुझ्या माध्यमातून क्रिकेट अजून बहरत जाऊ. आणि यानंतर मी सन्मानाने अभिमानाने या व्यासपीठावरती बोलवतोय अर्थातच पुन्हा एकदा या पेंट्री चषकाचा जावई घेऊन चाललाय. पेंट्रीचा मानाचा चषक, सन्मानाचा चषक, पेंट्री चषक विनर ठरतोय फ्रेंड्स क्लब पडेल. आणि मी दिनेश दादांना मुख्यतः पुढे बोलवतोय. तुम्ही हसत हसत यायचंय. अरे बापरे, श्रेयश आणि तन्मय या. तुम्ही खेळाडू पण या, मेडल्स घ्या, मेडल्स घ्या. मेडलसाठी खेळाडू या सगळे इथे पुढे. हा चला द्या पुढे. यजमानी लय डोक्यात जातोय सध्या माझ्या. हा यार नको रे. कुठल्या मॅच आहे? 5 मॅच राहिले आहेत. अरे 5 आहेत, 5. 2 सेमीफायनल मध्ये कोण आहे? राज दादा डीबीएन लाईव्ह वाले आहेत. दोन सेमीफायनल मध्ये मॅन ऑफ द मॅच कोण झालं होतं काही? चला विनर आणि रनर अपला सेमीफायनलच्या 2 ट्रॉफी आपण देऊन टाकूया मॅन ऑफ द मॅचच्या. ही एक ट्रॉफी घ्या मॅन ऑफ द मॅचची, सेमीफायनलची राहिलेली आहे. त्यानंतर फटोबा पडवणे, फटोबा पडवणे प्लीज या. एक सेमीफायनलचं ना मॅन ऑफ द मॅचचं राहिलंय रे. काही गडबडीमध्ये एवढं सगळं फटाफट होतं ना त्यामध्ये हे राहून गेलं होतं. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पडवणे संघ एक घेऊन जा. चला आता मात्र एकदा पुन्हा एकदा या मानाच्या चषकाला बहाल करताना तुम्ही आम्ही पाहतोय
रोहित आणि निखिल आहे. रोहित आणि एकदा निखिल. एकदा आई चौंडेश्वरीचा जयघोष मात्र झाला पाहिजे, बरोबर? जमलेले पेंढरीकर, आपल्या आईचा जयघोष इथे व्हायला हवा की नको? व्हायला हवा ना. मग चला तर, ठाणेश्वर गांगेश्वर रुक्मिणी आणि विठ्ठलाच्या सोबतीनं आई चौंडेश्वरीचा, आई चौंडेश्वरीचा, आई चौंडेश्वरीचा. लवकरच मित्रांनो जीर्णोद्धार सुद्धा या देवीचा येतोय जवळच. तारीख घोषित केली जाईल. तुम्हा सर्वांना तर मोठ्या मनाने तुम्ही सगळ्यांनी माफ कराल आणि आम्हाला आज या स्पर्धेमध्ये आम्ही इथे थांबतो. या पर्व 5 मध्ये तुम्ही सगळे आलात, जिंकलात आणि हा मानाचा पेंढरी चषक तुम्ही घेऊन चाललात. यासाठी सर्वांना पुन्हा एकदा विजेता, उपविजेता, सहभागी झाले सर्व खेळाडू या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद आणि सर्वांना शुभरात्री. धन्यवाद.